आवर खाळ 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 वाजलं पाहिजे. 200 लिटर दुधाचं दही बनवून. नमस्कार मित्रांनो, मी तुमची लाडकी वडापाव गर्ल दर्शना. आज आलेली कोल्हापूरमध्ये रंकाळा लेकला आणि एवढ्या गरमीचं वातावरण चालू आहे आणि त्यामध्ये आपण थंडगार ताक आणि लस्सी पिणार नाही असं तर कधी होणार नाही आहे. स्पेशली ताक आणि लस्सी पिण्यासाठी आम्ही आलेलो आहे रंकाळा लेकला, ओम गणेश ताक सेंटरला, जिथे तुडुंब गर्दी लागते ताक आणि लस्सी पिण्यासाठी. तर चला आपण त्यांच्याकडे ताक आणि लस्सी पण पिऊया आणि करूया त्यांच्याशी गप्पा. दादा नमस्कार. नमस्कार. दादा कसे आहात आपण? एकदम ओके, ठीक आहे. आपलं नाव? माझं नाव मोहन तुकाराम पवार. आणि आपल्याकडे काय काय मिळतं? आमच्याकडं मसाले ताक, लस्सी आणि दही. आणि आपला व्यवसाय किती वर्ष झाले आहे? आज आता 25 वर्ष झालेले, आता 26 वर्ष चालू आहे. 2001 ला चालू केलं होतं मी. 2001 ला? 1 ला बरोबर. अरे वा. दादा दिवसाला तुम्ही किती ताक बनवता? 300 ते 400 लिटर, कधी 300 होते, कधी 350 होते, कधी 400 होते. बापरे, 300 ते 400 लिटर. आणि एक ग्लास किती आपल्याकडे? आता 15 रुपये ग्लास आहे. 15 रुपये ग्लास. आणि लस्सी? लस्सी 30 रुपयाचा ग्लास आहे आता. बाप रे बाप. आणि मस्त एवढा 15 रुपयाचा ग्लास. मग आम्हालाही जरा एक ताक बनवून द्या जरा. लगेच देतो ना मॅडम. हे जे तुम्ही ताक बनवता ते त्याच्यासाठी दूध कसलं वापरतात आपलं? आम्ही म्हशीचं दूध वापरतो. म्हशीचं दूध? कोल्हापुरामध्ये किंवा आमच्या म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दूध भरपूर आहे आणि म्हशीचं दूध आहे, चांगलं 7 फॅटचं दूध असतं. माझं गाव वाकरे या गाव आहे. वाकरे गाव? वाकरे गाव, तालुका करवी, जिल्हा कोल्हापूर. हे सगळे जे तुम्ही प्रोडक्ट बनवतात ते प्रॉपर म्हशीच्या दुधाचे? म्हशीच्या दुधाचे आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात, हे जे ताक आहे ह्याची प्राइस फक्त 15 रुपये आहे आणि हे म्हशीच्या दुधापासून बनवलेलं आहे. तसंच दादांकडे तुम्हाला लस्सी आणि दही सुद्धा मिळतं, ते पण म्हशीच्या दुधाचं. विचार करा, एवढी मस्त मलाई आलेली आहे आणि एवढ्या कडाक्याच्या गरमीमध्ये आताच सध्या गरमी सुरू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं थंडगार लस्सीचं ग्लास मिळतंय ते पण फक्त 15 रुपयाला. तर काय बात आहे ना दादा? कसं आहे, ह्या कामामध्ये माझी पत्नी पण मला तितक्याच बहुमोलानं मदत करते. तिचं पण कार्य माझ्यासारखंच आहे. म्हणजे तुमचा पूर्ण परिवार आहे? हा, माझा पूर्ण परिवार. माझी 2 मुली पण त्यातच आहेत. अरे वा. आणि आम्ही मुख्य म्हणजे चुलीवर पण दूध तापवते ना. चुलीवर पारंपरिक पद्धतीने आम्ही दूध तापवते आणि दही लावतो. ते काय म्हणता? हो, अरे आमच्या घरी चुली आहेत. चुलीवरती दूध तापून त्याचं दही बनवून मग पुढे त्याची प्रोसेस होते? हो, प्रोसेस होते. खूप भारी. म्हणजे विचार करा, हे ताक फक्त असंच बनवलं जात नाही, तर चुलीवर दूध तापून त्याचं दही बनवून मग ताकात रूपांतर होतं. आणि खरंच फॅमिली खूप मेहनती आहे. मराठमोळा परिवार आहे, पूर्ण परिवार आहे इथे या व्यवसायामध्ये. तुम्ही बघू शकतात, प्रत्येक जण कोणी ताक घुसळत आहे, कोणी बनवत आहे, कोणी विकत आहे, चालूच आहे कंटिन्यू. आणि आपलं टायमिंग काय आहे? सकाळी 11 ते 5. सकाळी 11 ते 5. 11 ते 5 पासून यांचा टायमिंग आहे. वाशी नाक्याला आहे. जुना वाशी नाका. जुना वाशी नाका, राज कपूरच्या पुतळ्याजवळ. आणि ओम गणेश ताक सेंटर रंकाळा. आम्ही म्हणजे प्रथमच इथं आहे. ओके, पहिलेच तुम्ही? पहिले आम्ही सुरुवात केलेली. ओके ओके. आणि आमचं जे स्टाफ जे आहे ना, ती सुद्धा अतिशय उत्कृष्ट चांगले लोक आहेत. मदतनीस आहेत अतिशय, ते पण चांगले कार्य करतात त्यांचे. तर इथे आपलं हे ताकाचं ग्लास आलेला आहे, ज्याची प्राइस आहे फक्त 15 रुपये. मी थोडंसं पियाली आहे खरं तर, आणि खरंच खूप टेस्टी होतं. मला राहवलं नाही म्हणून मी पियाली. पण तुम्ही बघू शकतात या ताकावरती मलाई तर एवढी जबरदस्त दिसते ना की कोणालाच राहवणार नाही, पटकन पिऊन टाकणार. आणि तसंच मी पण पियाली. तर तरी पण आता मी पुन्हा पिते. एवढं छान आहे ना, शब्दच नाही आहेत माझ्याकडे. तर हे ताक कसं बनतं ना ते आपण बघूया. चला ताई, आता हे काय करताय? ताक करायला लागलोय. हे दही आहे, हे घरी लावलेलं पारंपरिक पद्धतीने दही आहे. अरे वा. चुलीवर बनवलं जातंय. रात्री 1-1:30च्या दरम्यान दही लावलं जातंय. आणि मग ह्यात घ्यायचं, ह्यात घ्यायचं, आरोचं पाणी घालायचं. दही किती जाड आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकतात. आणि त्यामध्ये जाणार आहे पाणी, हे दहीचंच पाणी आहे. आवर खाळ 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 वाजलं पाहिजे. असं किती वेळ करावं लागतं तरी? एक 10-15 मिनिटात. 10-15 मिनिटात मग ताक तयार बनतंय ताक. आता हे सगळे जे तुमच्या बरोबर आहे ते तुमच्या गावावरूनच आले? हो, इथली तिघी आहेत, गावावरून तिघी आहे. खरं आम्ही अगदी खूप घरच्यासारखं आहे. तुम्ही आता येताना किती लिटर आता दूध 150-200 लिटर तापाय दूध आहे. 200 लिटर? हा, त्याचं बनवतोय, म्हणजे दही लावतोय. ओके, 200 लिटर दुधाचं तुम्ही दही बनवताय. 200 लिटर दुधाचं दही बनवून मग त्याचं पुढे ताक वगैरे लस्सी तयार होते. बापरे बाप. बघितलं किती जास्त क्वांटिटी मध्ये इथे बनवलं जातं ते ताक, लस्सी आणि लस्सी दही देतोय ना पार्सल घरी खायला. कोणाला दही खायचं असेल ना, आणि ते पण एकदम जाड,
तरी पण यांच्याकडे मिळतं. दही कसं आहे आपल्याकडे? दही छोटा ग्लास 15 वाला, हा. मोठा ग्लास 30. मोठा ग्लास 30 आणि छोटा ग्लास 15. 15. छोटा ग्लास 15 आणि मोठा ग्लास 30 असं दही आहे. आणि पाणी सुद्धा आरोचं वापरतात तुम्ही बघू केंद्रातलं शकता. पाणी वापर. म्हणजे एकदम प्युअर आहे आणि खरंच जे आहे ते आपल्या समोर आहे. असं पण नाही की आपल्या पाठी काहीतरी आहे आणि पातळ आहे असं पण नाही. एकदम जाड मिळतं जाड. तुम्हाला लस्सी सुद्धा आणि ताक सुद्धा. बघितला तेवढी मस्त जाड लस्सी आहे एकदम. ही पण सेम म्हशीच्या दुधापासून बनवलेली आहे लस्सी. तुम्ही जर यांच्याकडे आला तर तुम्हाला इथे दही, ताक आणि लस्सी म्हशीच्या दुधापासून बनवलेलं मिळणार. आणि ते पण दही बनतं ते चुलीवरती आणि ते पण 200 लिटरचं दुधाचं दही बनवलं जातं आणि त्याच्यानंतर एवढी सगळी प्रोसेस होते. मला तर अक्षरशः राहत नाही आहे. मी पिणार आहे लस्सी. वाव, हा लस्सी आहे. शब्दच नाही आहेत अक्षरशः माझ्याकडे. कारण की ताक जसा ताकाचा फ्लेवर असतो ना, लस्सी त्याच्यापेक्षा पण जबरदस्त आहे. दोन्ही त्याच्यामध्ये जबरदस्त आहे. ताक पण बेस्ट आहे, लस्सी पण बेस्ट आहे. आणि खरंच मला वाटलं नाही की ही म्हशीच्या दुधापासून बनलेली. आणि बघितलं किती थिक आहे. याचा ग्लासची प्राइस काय या? 30 रुपये. फक्त 30 रुपयाला आहे हा ग्लास. आणि एवढी बघू शकता तुम्ही किती जाड आहे लस्सी. पूर्ण मलाईवाली आहे. तुम्ही जर पिताय एक एक सिप तरी पण फ्लेवर येतोय पूर्ण मलाईचा तोंडात. खूप छान आहे. मला तर खरंच खूप आवडलं. मी मस्त इथे म्हशीच्या दुधाचं ताक आणि लस्सीचा तर आस्वाद घेतला. जर तुम्ही कोल्हापुरात आलात तर महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर रंकाळ्याला तुम्हाला यायचं आहे, जुना वाशी नाक्याला. आणि इथे आहे ओम गणेश ताक सेंटर, जिथे तुम्हाला जबरदस्त लस्सी आणि ताक मिळणार आहे. ते पण एकदम रिझनेबल रेटमध्ये. म्हणजे 15 रुपयाला ताक आणि 30 रुपयाला लस्सी. मग वाट कसली बघताय? जेव्हाही कोल्हापुरात याल तर नक्की व्हिजिट करा ओम गणेश ताक सेंटरला. लवकरात लवकर या.